ठाण्यामध्ये कोरोना विषाणूमुळे मुंब्रा येथे राहणारा तरुणाचा मृत्यू झालेला आहे। 21 वर्षीय तरुण गेल्या काही दिवसांपासून कळवा रुग्णालयामध्ये दाखल होता। तर तरुणाच्या मृत्यूने ठाणेकरांची धाकधूक वाढली आहे। डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये भर दिवसा घरफोडी करण्यात आली आहे। तर सुदामनगर या ठिकाणी साईदीप सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी 2 बंद फ्लॅटमध्ये घरफोडी केली आहे। या चोरट्यांनी मूल्यवान दागिने आणि ऐवज लंपास केल्याची माहिती मिळते। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डोंबिवलीच्या एमआयडीसी बॉयलर स्फोट झालेल्या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे। या दुर्दैवी अपघातामध्ये 13 कामगारांचा मृत्यू झाला होता आणि 67 लोक गंभीर जखमी झाले होते। यानंतर नुकसानग्रस्त ठिकाणी शासनाने पंचनामे केले, मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाहीये। त्यामुळे सर्वपक्षीय युवा मोर्चाने जाहीर बैठक घेऊन सरकारच्या धोरणावरती टीका केली। डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या सीलिंगमधील पीओपीचा भाग खाली कोसळला, त्यामुळे नाट्यगृह बंद करण्यात आलंय। दुरुस्तीचं काम होईपर्यंत नाट्यगृह हे बंद राहणार आहे। विरारच्या अर्नाळामध्ये मच्छीमारांचे अवकाळीने मासळ्यांचं नुकसान झालेलं आहे। यात लाखो रुपयांच्या मासळी भिजल्यामुळे सडल्या आहेत। तर प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलंय अशी खंत व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांचं नुकसान झालं की त्यांना नुकसान भरपाई करून देतात, त्याप्रमाणे आमच्या मासळीचं देखील पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ते करतात।